ज्या संस्थेकडून या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या संस्थेचे संजय नहार सर आपल्यासोबत आहेत। सर, सरहद आणि शौर्य मॅरेथॉन हे एक वेगळं समीकरण आहे आणि त्यात सुद्धा काश्मीर सारख्या खोऱ्यात आतापर्यंतचा अनुभव वेगळा होता, या वर्षीचा काय वेगळा अनुभव आहे? खरं म्हणजे याच्यामध्ये सुरुवात झाली, सरहद ही संस्था स्थापन झाली तीच मुळी वेदप्रकाश मलिक भारताचे लष्कर प्रमुख होते। 1900 म्हणजे कारगिल वॉर पूर्वी पुण्यामध्ये ते असं म्हटले की तुम्ही जम्मू काश्मीर लडाखमध्ये काम केलं पाहिजे आणि ते 99च्या युद्धाच्या वेळी लष्कर प्रमुख झाले। युद्धाच्या वेळी जी पहिली मदत आली ती मदत ही महाराष्ट्रातून पुण्यातून आली होती आणि ती मदत आम्ही एक ट्रेन केली होती ती बिफोर कारगिल वॉर संपण्यापूर्वी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात। तेव्हा इथले गृहमंत्री होते मुश्ताक अहमद लोन आणि लष्कर प्रमुख होते वेदप्रकाश मलिक। आम्हाला तो अभिमान वाटायचा की भारतातनं पहिली मदत जी आली सिव्हिलियनला द्रास मच्छील बटालिक ती पुण्यातून आली। हे असोसिएशन आमचं वाढत गेलं। 2002-03ला आम्ही एक ऑपरेशन इथलं सद्भावना आणि तिथले मुख्यमंत्री जम्मू काश्मीरचे आले होते तेव्हा काही मुलांना दत्तक घ्यायचं ठरवलं। तर 105 मुलं पहिल्या बॅचमध्ये घेतली तेव्हा 17 मुलं इथून सद्भावनाची आर्मीने आमच्याबरोबर दिली। मग त्याच्यामध्ये काकसरमध्ये ज्यांनी सौरभ कालीची बॉडी आणली होती किंवा ज्यांनी तो मेंढपाळ होता अशी क्रेझी फॅमिलीची मुलं आम्ही घेतली। मग 2003 नंतर हे असोसिएशन हे झालं, मग स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या। मग संजीव शहा आणि आम्ही भेटून 2017ला पहिली कारगिल मॅरेथॉन करायचं ठरवलं। मग कारगिल मॅरेथॉन करता करता जनरल व्ही पी मलिकांचा मुलगा इथं मेजर जनरल GOC झाले आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही कारगिल मॅरेथॉन करायची की नाही याच्या ह्याच्यात होतो। तर ते म्हटले ही मॅरेथॉन सरहद मॅरेथॉन नावाने आम्ही करणार। तर आम्ही आधी त्याला खूप हे नव्हतो, पण ते म्हटले की नाही आमचं असोसिएशन आर्मीचं आहे, म्हणून त्यांनी मागच्या वर्षी या मॅरेथॉन सरहद शौर्यथॉन नावाने ही आर्मीनी इनिशिएटिव्ह घेतला आणि ऑर्गनाइज बाय आर्मी। आणि मग त्यावेळी इथं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आधी आले होते, ते असं म्हटले लेझर शो इथं जो होईल इथं मराठी लोक खूप मोठ्या प्रमाणात येतात, तर एक मोठा लेझर शो 3 कोटी रुपये खर्च येईल, त्यांनी मुख्यमंत्री असताना त्याची घोषणा केली होती। ती मटेरियलाइज झाली नाही काय याच्याने। तर यंदा जेव्हा पहलगामचं झालं तेव्हा हे करायचं की नाही, डॉक्टर शैलेश पगारिया म्हटले की काही झालं तर लहान का होईना आपण करूयात। तर आम्ही साधारण 1,500 लोक येतील असं गृहीत धरून सुरू केलं। त्याचा प्रतिसाद इतका वाढत गेला की आम्हाला शेवटी 2000 नंतर टी शर्ट पण नाही छापू शकलो, काही नाही करू शकलो। आत्ता जी माहिती दिली आहे लोकांनी तर 3000पेक्षा जास्त लोक आलेत, काहीही मोठ्या प्रमाणात जाहिरात न करता। इथले कॉप कमांडर जे आहेत भल्ला हितेश भल्ला, हेच 2017ला याला लष्कराचे आपले संरक्षण राज्यमंत्री होते सुभाष भामरे, ते इथं आले होते तेव्हा ते GOC होते। हा सगळे योगायोग मराठी माणसाला कारगिल या विषयाबद्दल आपुलकी आहे, आत्मीयता आहे आणि म्हणून आम्ही हे न थांबवता हे पुढे घेऊन गेलं पाहिजे या भावनेने यावर्षी आम्ही परत नीट हे केलं आणि हा प्रतिसाद इतका मोठा आहे की भविष्यात खूप गोष्टी घडण्याची शक्यता आहे याच्यात। शैलेश पगारिया सर सुद्धा आपल्यासोबत आहेत। सर, आत्तापर्यंत झालं आपण असं बघितलं की पूर्ण मॅरेथॉन झालेली होती, ही अर्ध मॅरेथॉन आहे। पहलगाम हल्ला नुकताच झालेला होता आणि यावेळेला शौर्यथॉन म्हणताना आपण भारतीय आर्मीच्या शौर्याला सलाम करण्यासाठी म्हणून हे करतोय, एक आयोजक म्हणून आणि त्यासोबतच एक काय म्हणूयात की या संपूर्ण स्पर्धेकडे पाहताना तुम्ही नेमकं कसं पाहता? नाही, बेसिकली जेव्हा आम्ही मागच्या वर्षी सरहद शौर्यथॉन जे करायचं ठरलं होतं त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं की कारगिल वॉरला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि झोजिला वॉरला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। तर त्या हिशोबाने शौर्यथॉन ही करायची ती झोजिला वॉर मेमोरियलपासून ते कारगिल वॉर मेमोरियल, पण अशी ती 44 किलोमीटरची मॅरेथॉन होती। आणि मग जे काय इथला माहोल आणि जो काय इथला हे आहे आर्मी लोकांबरोबर एक आपल्याला असोसिएट व्हायला मिळतं आहे, हे सगळ्यात आमच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि एक वेगळं काहीतरी अनुभव शिकायला मिळेल आपल्याला आणि त्यांच्या जवळ जाता येईल, काय अडचणी असेल एक जॉईंटली पुढं कसं चांगलं करता येईल या अनुषंगाने आम्ही त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलं। आणि आता राजेश भांडे जे कर्नल आहेत 13 ब्रिगेडचे म्हणजे 13 JK रायफलचे, त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला। त्यांचा फोन आला, सर आपण यावर्षी पण करू, पण यावर्षी आपण हाफ मॅरेथॉन करू, फुल मॅरेथॉन नको करायला। म्हणलं ठीक आहे तुम्ही सजेस्ट करा, पण त्यानंतर पहलगाम झालं त्याच्यामुळं जरा थोडंसं सगळंच करायचं का नाही इथनं सुरुवात होती, कारण आर्मीचे क्लिअरन्स आणि या सगळ्या गोष्टी होत्या। तर 20 दिवसापूर्वी क्लिअरन्स आला की आता मॅरेथॉन करू आपण म्हणून, आणि या 20 दिवसात एवढा प्रचंड रिस्पॉन्स येईल हे आम्हाला कल्पनासुद्धा वाटलं नव्हतं। म्हणजे इव्हन आम्ही जेव्हा सगळ्या गोष्टी करायच्या ठरवल्या मेडल्स वगैरे, तर मेडल्स म्हणलं ठीक आहे एक्स्ट्रा असले तर कुणाला देता येतात काय असतात, पण
प्रचंड रिस्पॉन्स. कालची जी तारीख होती म्हणजे एवढं प्रेशर होतं की 3,000च्या पुढं मुलांनी गेलं. आता काहीला ज्या मुलांना टी शर्ट्स मिळाले नाही त्यांना आपण नंतर कुरिअरने पाठवून देणार आहे अशी ती सोय करतोय. आणि खूप वेगळा अनुभव आहे आणि खूप सपोर्टिंग सिस्टीम आहे इथं. त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा करायला मजा येतात. आणि हे संजीव शाह सर आहेत, सगळेच या गोष्टीला मदत करतायत. हे गेली 7 वर्ष झाले ज्यांनी सुरुवात केली मॅरेथॉनची, हे पण बरोबर आहे. सगळे जोडून एक आपण चांगलं काय होईल, नुसतं मॅरेथॉन पुरतं नाही आपण ह्याची. आणि मेन दुसरं कारण होतं की इथलं टुरिझम कशा पद्धतीने वाढेल ही भावना होती आपल्या मनामध्ये. म्हणजे नहार सरांचं जे महत्त्वाचं स्वप्न होतं की या भागात काम करायचं, की इथलं टुरिझम वाढलं पाहिजे. वास्तविकता इथं कारगिलमध्ये लोक फक्त मुक्कामासाठी जायचे. म्हणजे जो श्रीनगरवरनं निघायचा आणि ज्याला लेहला जायचं तो मुक्काम कारगिलला करायचा. पण आता तसं न होता आता कारगिलच्या टूर ऑर्गनाईज झालेल्या आहेत. म्हणजे 2 दिवस कारगिलची टूर असा तो प्लॅन लोक आता बनवायला लागले. एवढं सुंदर आहे कारगिल. तर हा एक ॲडव्हान्टेज आहे. टुरिझम पण चांगल्या पद्धतीने वाढतं आहे. त्याच्यामुळे रोजगार या सगळ्याच गोष्टी खूप चांगल्या होतील भविष्यकाळात असं वाटतंय आम्हाला. सर, मॅरेथॉनचं आयोजन करताना फक्त ती केवळ स्पर्धा नसते, तर त्याच्या पाठीमागे खूप साऱ्या गोष्टी असतात. जेव्हा आपल्यासारखे आपण मेट्रो सिटीतनं येतो, तिकडची मॅरेथॉन वेगळी आणि इकडची मॅरेथॉन वेगळी. तर याचं नेमकं काय चॅलेंजेस आहे की इथे मॅरेथॉन एखादी आयोजित करताना? बेसिकली कारगिल आणि लेह इथं स्पोर्ट्स टुरिझमसाठी फार प्रचंड वाव आहे हे आमच्या लक्षात आलं. इथं ज्यावेळेला आम्ही 2017मध्ये पहिल्यांदा मॅरेथॉन घेतली त्यावेळेला सेफ्टी पिनपासून आम्हाला सगळं श्रीनगरवरून आणावं लागलं. परंतु गेले 5-7 वर्षात इथं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित डेव्हलप झालेलं आहे. 2017मध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा मॅरेथॉन घेतली तेव्हा कारगिलमध्ये फक्त 100 लोकांचा स्टे होता. आज साधारण 3,000 ते 5,000 लोक कारगिलमध्ये स्टे करू शकतात. जसं शैलेजींनी सांगितलं की श्रीनगर टू लेह इथं जाताना फक्त इथं ओव्हरनाईट एक मुक्काम करायचे, लोकांना पुढं निघून जायचे. परंतु या 7 वर्षात 100% तो फरक पडलेला आहे. लोक इथं 2 दिवस एक्स्ट्रा स्टे घेतात. इथं जे स्पोर्ट्स म्हणजे तुम्ही पण म्हणजे हे आर्यन व्हॅली जी आहे ना ती मी अख्खं सगळं पाहिलेलं आहे. आर्यन व्हॅली जगातली बेस्ट व्हॅली हे मी म्हणेल. आणि प्रत्येकाने त्या व्हॅलीला व्हिजिट द्यायला पाहिजे. सायकलिंगसाठी, रॉक क्लाइम्बिंगसाठी, ट्रेकिंगसाठी आणि माउंटेनिअरिंगसाठी इथं प्रचंड स्कोप आहे. आणि त्याच दृष्टीने सरहद आणि शैलेश, मी, संजय नहार आम्ही प्रचंड काम करणार आहोत. आणि इथं फार चांगल्या पद्धतीने लोकांना इथं आम्ही बोलवणार आहोत. सर, धन्यवाद आणि पुढच्या असाच मॅरेथॉनसाठी आणि वाटचालीसाठी शुभेच्छा. कॅमेरा पर्सन अरविंद बार्गेसह मी दीपक पळसुरे, एबीपी माझा, कारगिल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.